नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आणि दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो स्टोरी सेशन. तर पुन्हा एकदा आजच्या या स्टोरी सेशन मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. सेशन सुरू होण्यापूर्वी आपल्या माननीय शिक्षकांसाठी एक संदेश. आपल्या सेशन मधल्या गोष्टी मुलांना कळतात का हे तुम्ही आता जाणून घेऊ शकता. आम्ही प्रत्येक सेशन बरोबरच त्यावर आधारित एक क्विज सुद्धा पाठवत असतो. ही क्विज मुलांकडून सोडवून घेऊन मुलांना गोष्टी व त्यातील कठीण शब्दांचे अर्थ कळलेत का हे जाणून घेता येईल. या क्विज मध्ये आम्ही सेशन व्यतिरिक्त अजून एक गोष्ट व त्यावर आधारित प्रश्न देखील दिलेले आहेत. ही क्विज सोडवल्यावर तुम्हाला काही पॉइंट्स मिळतील व त्या पॉइंट्सच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवा व रिवॉर्ड्स प्राप्त करा. आज आमचं हे तुमच्यासोबतचं 5वं सेशन आहे बरं का. मागच्या सेशन मध्ये आपण लायब्ररीच्या पुस्तकातील 2 cats and a monkey आणि द गोल्डन एग या गोष्टी पाहिल्या. त्या गोष्टीतले कठीण शब्द त्यांच्या अर्थासह समजावून घेतले. तसेच फ्लॅशकार्डच्या माध्यमातून डॉर, कंट्री, माउथ, मिल्क, ऑर्नामेंट या शब्दांशी निगडीत काही शब्द पाहिले व त्याचबरोबर त्यांचा अर्थ देखील जाणून घेतला. आजच्या सेशन मध्ये आपण फ्लॅशकार्ड बघणार आहोत. तसेच लायब्ररीच्या पुस्तकातील 2 मजेशीर गोष्टी सुद्धा ऐकणार आहोत व त्या गोष्टींवर आधारित काही प्रश्न देखील बघणार आहोत. या अशा स्वरूपाच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण बऱ्याच नवनवीन गोष्टी आणि मजेदार फ्लॅश कार्ड्स आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजची इंग्रजीची जादुई सफर. तर सुरुवात करूया लायब्ररी पुस्तकामधील पहिल्या गोष्टीने. आजची गोष्ट आहे ब्राह्मण's ड्रीम. ब्राह्मण's ड्रीम. A poor Brahmin lived alone in his tiny hut in a village. He had no friends or relatives. He was very stingy and went door to door begging for alms. People gave him food which he kept in an earthen pot hung beside his bed. He held the pot close to his bed so he could quickly access the food when he felt hungry. One day, he got so much rice that even after completing his meal, there was a lot left over in his pot. That night, he started dreaming that if a famine happened, he could sell the food and earn many silver coins. The silver could then be used to buy a pair of sheep who would soon give birth to lambs and create a herd. This herd in turn could be traded for buffaloes who would give milk from which he could make dairy products. These products could be sold in the market for more money. This money would help him get married to a rich woman, and together they would have a son whom he could scold and love in equal measure. He dreamt that when his son wouldn't listen, he would run after him with a stick. Wrapped up in his dream, the Brahmins picked up the stick near his bed and started hitting it in the air. While flailing about, he hit the earthen pot with the stick. The pot broke and all the content spilled over him. The Brahmin woke up only to realize that everything was a dream. Moral: one should not build castles in the air. चला तर आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. आता पहिल्यांदा मी या गोष्टीमधली प्रत्येक इंग्रजी वाक्य वाचून दाखवेन आणि त्यानंतर त्याचा अर्थ आपल्या मराठी भाषेत सांगेन. चालेल? चला तर मग सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. ब्राह्मण's ड्रीम म्हणजेच ब्राह्मणाचे स्वप्न. अ पुअर ब्राह्मण लिव्ड अलोन इन हिज टायनी हट इन अ विलेज. म्हणजे काय? एका गावात एक ब्राह्मण एकटा त्याच्या लहानशा झोपडीत राहायचा. हट म्हणजे काय? झोपडी. ही हॅड नो फ्रेंड्स ऑर रिलेटिव्स. त्याला कोणीही मित्र किंवा नातेवाईक नव्हते. ही वॉज व्हेरी स्टिंजी अँड वेंट डोअर टू डोअर बेगिंग फॉर आर्म्स. स्टिंजी म्हणजे काय? कंजूस. तो कंजूस होता आणि आपल्या उपजीविकेसाठी तो भीक मागायचा. People gave him food which he kept in an earthen pot hung beside his bed.
त्याला भिक्षेत जे अन्न मिळायचे तो ते एका मातीच्या भांड्यात ठेवत असे. He held the pot close to his bed so he could quickly access the food when he felt hungry. ते भांडे तो आपल्या पलंगाच्या अगदी शेजारी टांगून ठेवत असे. अशा प्रकारे अन्न ठेवल्याने त्याला भूक लागली की अन्न सहज मिळू शकेल असे. One day he got so much rice gruel that even after completing his meal there was a lot left over in his pot. एके दिवशी त्याला इतके अन्न मिळाले की त्याने अगदी भरपेट जेवून सुद्धा त्याच्या मातीच्या भांड्यात खूप अन्न राहिले. That night he started dreaming that if a famine happened he could sell the food and earn many silver coins. त्या रात्री त्याला स्वप्न पडले की दुष्काळ पडल्याने त्याला ते अन्न विकून त्यातून चांदीची नाणी कमवता येतील. The silver could then be used to buy a pair of sheep who would soon give birth to lambs and create a herd. या चांदीचा वापर शेळ्यांची जोडी खरेदी करायला करता येईल. त्यांना लवकरच पिले होतील ज्यामुळे शेळ्यांचा त्याच्याकडे मोठा कळप तयार होईल. This herd in turn could be traded for buffaloes who would give milk from which he could make dairy product. या कळपाच्या बदल्यात तो म्हशी विकत घेईल ज्या दूध देतील आणि त्या दुधातून तो दुग्धजन्य पदार्थ बनवेल. These products could be sold in the market for more money. हे पदार्थ बाजारात विकून त्याला अजून पैसे मिळतील. This money would help him get married to a rich woman. या पैशाच्या मदतीने त्याला एका श्रीमंत स्त्रीशी लग्न करता येईल. And together they would have a son whom he could scold and love equal measure. म्हणजे काय? आणि त्यांना एक मुलगा होईल ज्याला तो ओरडेल सुद्धा आणि त्याच्यावर प्रेमही करेल. He dreamt that when his son wouldn't listen, he would run after him with a stick. आणि त्यांना स्वप्नात हे देखील बघितले की त्याचा मुलगा जेव्हा त्याचा ऐकणार नाही ना तेव्हा तो त्याच्या मागे काठी घेऊन धावेल. Wrapped up his dream, the Brahmin picked up a stick near his bed and started hitting it in the air. स्वप्नात गुंतलेल्या ब्राह्मणाने आपल्या पलंगा शेजारची काठी उचलली आणि तो हवेत मारायला लागला. While flailing about, he hit the earthen pot with the stick. The pot broke and all the contents spilled over him. म्हणजे काय? तर काठी हवेत फिरवत असताना ती शेजारी असलेल्या मातीच्या भांड्याला लागली आणि ते भांडे फुटले व उरलेले सगळे अन्न त्याच्या अंगावर सांडले. The Brahmin woke up only to realize that everything was a dream. म्हणजे काय? ब्राह्मण झोपेतून जागा झाला तसे त्याच्या लक्षात आले की हे सगळं काय होतं? स्वप्न होतं. आणि त्यामुळे मॉरल काय आहे या गोष्टीचं? वन शुड नॉट बिल्ड कॅसल्स इन द एअर. म्हणजे हवेत इमले बांधू नयेत. कळालं? मुलांनो, आता या गोष्टीचा अर्थ तर तुम्हाला समजला बरोबर ना? आता हीच गोष्ट तुम्ही तुमच्या वर्गमित्रांना समजावून सांगायची. यामधील प्रत्येक इंग्रजी वाक्य मी वाचेन आणि त्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाईल ज्याच्यामध्ये त्या वाक्याचा अर्थ काय होतो मराठीत हे तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांना समजवायचे आहे. चालेल? चला तर मग सुरुवात करूया. आपल्या गोष्टीचं नाव आहे ब्राह्मन्स ड्रीम म्हणजे ब्राह्मणाचे स्वप्न. A poor Brahmin lived alone in his tiny hut in a village. He had no friends or relatives. He was very stingy and went door to door begging for alms. People gave him food which he kept in an earthen pot hung beside his bed. He held the pot close to his bed so he could quickly access the food when he felt hungry.
One day he got so much rice that even after completing his meal, there was a lot left over in his pot. That night, he started dreaming that if a famine happened, he could sell the food and earn many silver coins. This silver could then be used to buy a pair of sheep who would soon give birth to lambs and create a herd. This herd in turn could be traded for buffaloes who would give milk, from which he could make dairy products. These dairy products could be sold in the market for more money. This money would help him get married to a rich woman, and together they would have a son whom he could scold and love in equal measure. He dreamt that when his son wouldn't listen, he would run after him with a stick. Wrapped up in his dream, the Brahmin picked up the stick near his bed and started hitting in the air. While flailing about, he hit the earthen pot with the stick. The pot broke and all the contents spilled over him. The Brahmin woke up only to realize that everything was a dream. Moral: one should not build castles in the air. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही ब्राह्मणाच्या स्वप्नाची गोष्ट? मजा आली ना? आता आपण या गोष्टीमधून काही शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे BROKE, ब्रोक म्हणजे फुटले. पुढचा शब्द आहे COMPLETING, कंप्लीटिंग म्हणजे पूर्ण करणे. तिसरा शब्द आहे कंटेंट्स, CONTENTS, कंटेंट्स म्हणजे पदार्थ. पुढचा शब्द आहे क्रिएट, CREATE, क्रिएट म्हणजे निर्माण करणे. पुढचा शब्द आहे रिलेटिव्स, RELATIVES, रिलेटिव्स म्हणजे नातेवाईक. पुढचा शब्द आहे आर्म्स, ALMS, आर्म्स म्हणजे भिक्षा. पुढचा शब्द आहे अर्दन पॉट, EARTHENPOT, अर्दन पॉट म्हणजे मातीचे भांडे. पुढचा शब्द आहे राईस ग्रुअल, RICEGRUEL, राईस ग्रुअल म्हणजे भाताची पेज. पुढचा शब्द आहे लेफ्ट ओव्हर, LEFTOVER, लेफ्ट ओव्हर म्हणजे उरलेले अन्न. पुढचा शब्द आहे FAMINE, फॅमिन, फॅमिन म्हणजे दुष्काळ. पुढचा शब्द आहे ओव्हरफ्लोईंग, OVERFLOWING, ओव्हरफ्लोईंग म्हणजे ओसंडून वाहणे. या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर तुम्हाला आता कळाला. चला तर पाहूया या गोष्टींवर आधारित काही प्रश्न आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायची. चालेल? चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे,
First question, where did the poor Brahmin live? And the options are A. in a mansion, B. in a tiny hut, or C. in a temple. Next question, what did the Brahmin keep beside his bed? And the options are A. a gold pot, B. a silver pot, or C. an earthen pot. Next question, what did the Brahmin dream of buying with the silver coins he earned from selling food? And the options are A. a pair of sheep, B. a pair of horses, or C. a pair of cows. Next question, what did the Brahmin imagine he would sell in the market to make more money? A. vegetables, B. dairy products, or C. clothes. Next question, what caused the Brahmin to wake up from his dream? And the options are A. he fell off his bed, B. he heard a loud noise outside, or C. the earthen pot broke and spilled its contents over him. अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत. चला तर वळूयात पुढच्या भागाकडे. आता आपण पाहणार आहोत फ्लॅश कार्ड्स. आपलं पहिलं फ्लॅश कार्ड आहे फ्लॅश कार्ड नंबर 1, इलेक्शन. ELECTION, इलेक्शन म्हणजे निवडणूक. पुढचा शब्द आहे कॅन्डिडेट. CANDIDATE, कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार. पुढचा शब्द आहे वोट. VOTE, वोट म्हणजे मत. वोटच्या खाली आहे वोटर. VOTER, वोटर म्हणजे मतदार. पुढचा शब्द आहे पोस्टर. POSTER, पोस्टर म्हणजे भिंतीवर चिकटवली जाणारी जाहिरात. इलेक्शनच्या वेळी आपण जागोजागी बघतो मला वोट द्या, निवडून द्या अशा प्रकारच्या जाहिराती लागलेल्या असतात. त्यांना पोस्टर असे म्हटले जाते. पुढचा शब्द आहे बॅनर. बॅनर म्हणजे फलक. इलेक्शनच्या वेळी सगळ्यांना निशाणी दिली जाते. तुम्ही बघितलीच असेल, त्या निशाणांना सिम्बॉल असं म्हटलं जातं. आणि त्यांच्या गटांच्या झेंड्यांना फ्लॅग, FLAG, फ्लॅग असं म्हटलं जातं. हे सगळे इलेक्शन संदर्भातील शब्द आहेत. पुढे जाऊया फ्लॅश कार्ड नंबर 2 वर. पहिला शब्द आहे गव्हर्नमेंट. GOVERNMENT, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. पुढचा शब्द आहे पॉलिटिक्स. POLITICS, पॉलिटिक्स म्हणजे राजकारण. पुढचा शब्द आहे पॉलिटिशियन. POLITICIAN, पॉलिटिशियन म्हणजे राजकारणी किंवा राजकीय पुढारी. पुढचा शब्द आहे कोलिशन. COALITION, कोलिशन म्हणजे आघाडीचे शासन किंवा युतीचे शासन. दोन वेगवेगळे गट एकत्र येऊन एक सरकार स्थापन करतात, त्याला म्हणतात कोलिशन. पुढचा शब्द आहे पॉवर. POWER, पॉवर म्हणजे सत्ता किंवा शक्ती. पुढे जाऊया फ्लॅश कार्ड नंबर 3 वर. फ्लॅश कार्ड नंबर 3 मधील पहिला शब्द आहे हाऊस. HOUSE, हाऊस म्हणजे घर. तुम्ही अजून एक शब्द ऐकला असेल होम. होमचा अर्थ असतो तुमचं स्वतःचं असं घर, त्याला होम म्हणतात. आणि हाऊस म्हणजे असं घर जे तुम्ही कधीतरी जाऊन राहण्यासाठी बांधलेलं आहे. डोअर म्हणजे दरवाजा. विंडो म्हणजे खिडकी. वॉल म्हणजे भिंत. आणि सेलिंग म्हणजे छत.
फ्लोर, FLOOR, फ्लोर म्हणजे फरशी. मजल्यांना सुद्धा फ्लोअरच म्हटलं जातं. बिल्डिंगच्या बाबतीत बोलताना आपण काय म्हणतो की त्या बिल्डिंगला 10 फ्लोअर आहेत, म्हणजेच 10 मजले आहेत. आणि जमिनीला आपण काय म्हणतो? फरशी. जाऊया पुढच्या फ्लॅश कार्ड कडे. फ्लॅश कार्ड नंबर 4. FOOD, फूड म्हणजे जेवण. COOK, कुक म्हणजे जेवण बनवणे किंवा आचारी. जो जेवण बनवतो त्याला इंग्रजीमध्ये कुक असं म्हटलं जातं. कुकच्या खाली शब्द आहे बॉईल, BOIL, बॉईल म्हणजे उकळणे. बॉईलच्या खाली शब्द आहे किचन. किचन म्हणजे काय? स्वयंपाकघर. बरोबर. पुढचा शब्द आहे FRY, फ्राय म्हणजे तळणे. आणि पुढचा शब्द आहे बॉइल्ड वॉटर. बॉइल्ड वॉटर म्हणजे उकळलेले पाणी. जाऊया आजच्या आपल्या शेवटच्या फ्लॅश कार्ड कडे, जो आहे फ्लॅश कार्ड नंबर 5. आणि पहिला शब्द आहे LETTER, लेटर म्हणजे पत्र. त्या पुढील शब्द आहे एन्व्हलप, ENVELOPE, एन्व्हलप म्हणजे लिफाफा. पत्र लिहून झाल्यावर ज्या पाकिटात ते घातलं जातं त्याला एन्व्हलप असं म्हटलं जातं, म्हणजेच लिफाफा. पुढचा शब्द आहे ऍड्रेस, ADDRESS, ऍड्रेस म्हणजे पत्ता. पुढचा शब्द आहे ग्ल्यू, GLUE, ग्लू म्हणजे गोंद किंवा डिंक. पुढचा शब्द आहे पोस्टमन, POSTMAN, पोस्टमन म्हणजे जो घरी येऊन आपल्याला पत्र देतो त्याला पोस्टमॅन असं म्हटलं जातं. टपालवाला किंवा डाकवाला असं देखील म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे स्टिक, STICK, स्टिक म्हणजे चिकटवणे. स्टिक नंतर आहे पोस्ट ऑफिस, म्हणजे जिथे सगळे टपाल पत्र येतात त्याला पोस्ट ऑफिस म्हणजे टपाल घर असं म्हटलं जातं. तर मुलांनो, या शब्दांचा योग्य उच्चार आणि अर्थ तर आता आपण पाहिला. चला तर लायब्ररीच्या पुस्तकामधील अजून एक मजेदार गोष्ट वाचूया. आणि आजची आपली गोष्ट आहे अ हंटर अँड द पिजन्स. There was a flock of pigeons that lived on a banyan tree. One day, the pigeons were flying in search of food. They saw plenty of grain strewn around on the ground. All of them came down to pick up grains. But it was a trap laid by a hunter. All the pigeons were trapped in the net, which the hunter had spread on the ground. The pigeons were sad and discouraged because they knew their end was near. The leader of the pigeon asked them not to lose courage. The leader was a wise pigeon and knew the power of unity. All the pigeons tried in unison and could finally fly along with the net. The hunter could do nothing but repent at seeing the pigeon flying away. After flying for a long time, they reached a place where an old friend of the pigeon king lived. It was a rat. The pigeon king called his friend, and the rat came out of his hole. Once he understood the whole story, he called his folks. All the rats worked on the net and were able to cut it to set the pigeons free. Moral: unity is strength, and one should not lose hope and courage even in extreme difficulty. चला तर आता बघूया या गोष्टीचा अर्थ आपल्या भाषेत. अ हंटर अँड द पिजन्स म्हणजे काय? शिकारी आणि कबुतरे. There was a flock of pigeons that lived on a banyan tree. म्हणजे एका वडाच्या झाडावर कबुतरांचा एक थवा राहत होता. One day the pigeons were flying in search of food. एके दिवशी कबुतरांचा थवा खाण्याच्या शोधात फिरत होता. They saw plenty of grain strewn around the ground. आणि ते उडत असताना त्यांना जमिनीवर भरपूर धान्य पसरलेले दिसले. All of them came down to pick up grains. सगळे कबूतर जमिनीवर दाणे टिपायला उतरली. But it was a trap laid by the hunter. पण तो एका शिकाऱ्याने रचलेला सापळा होता. All the pigeons were trapped in the net
which the hunter had spread on the ground. म्हणजे सगळी कबुतरे शिकाऱ्याने जमिनीवर पसरलेल्या जाळ्यात अडकली. The pigeons were sad and discouraged because they knew their end was near. सगळी कबुतरे खूप निराश झाली आणि त्यांना असं जाणवलं की त्यांचा अंतकाळ आता जवळ आलेला आहे. The leader of the pigeons asked them not to lose courage. त्यांच्यातल्या कबुतरांच्या प्रमुखाने सगळ्या कबुतरांना धैर्य दिलं आणि सगळ्या कबुतरांना धैर्य न सोडण्याचा सल्ला दिला. The leader was a wise pigeon and he knew the power of unity. कबुतरांचा प्रमुख हुशार होता आणि त्याला एकीची ताकद माहिती होती. All the pigeons tried in unison and could finally fly along with the net. सर्व कबुतरांनी एकजुटीने प्रयत्न केले आणि ती सगळी कबुतरे जाळ्यासकट उडू शकली. The hunter could do nothing but repent at seeing the pigeons flying away. कबुतरांना उडताना पाहून पश्चाताप करण्याशिवाय शिकारी दुसरं काहीही करू शकत नव्हता. After flying for a long time, they reached a place where an old friend of the pigeon king lived. खूप वेळ उडाल्यानंतर सारी कबुतरे प्रमुख कबुतराच्या एका जुन्या मित्राच्या घरी गेले. It was a rat. आणि त्यांचा मित्र एक उंदीर होता. The pigeon king called his friend and the rat came out of his hole. कबुतरांच्या प्रमुखाने त्याच्या मित्राला बोलवले तेव्हा उंदीर आपल्या बिळातून बाहेर आला. Once he understood the whole story, he called his folks. त्याला सगळी कहाणी कबुतरांकडून समजली आणि त्याने लगेच आपल्या इतर मित्रांना सुद्धा बोलवले. All the rats worked on the net and were able to cut it to set the pigeons free. सर्व उंदरांनी जाळे कुरतडायला सुरू केले आणि लवकरच सगळे कबूतर त्या जाळ्यातून मुक्त झाली. मॉरल काय या गोष्टीचं? Unity is a strength and one should not lose hope and courage even in extreme difficulty. म्हणजे एकीत बळ असते आणि एखाद्याने अत्यंत कठीण परिस्थितीतही आशा आणि धैर्य गमावू नये. मुलांनो, आता या गोष्टीचा अर्थ तर तुम्हाला समजला बरोबर ना? आता एक आपण छोटासा खेळ खेळणार आहे. यामध्ये मी इंग्रजी वाक्य वाचून दाखवेल आणि त्याचा मराठीत काय अर्थ होतो हे तुम्हाला तुमच्या वर्गमित्रांना समजवायचे आहे. चालेल? चला तर मग सुरू करूया. गोष्टीचं नाव काय आहे? अ हंटर अँड द पिजन्स. म्हणजे There was a flock of pigeons that lived on a banyan tree. One day, the pigeons were flying in search of food. They saw plenty of grain strewn around on the ground. All of them came down to pick up grains. But it was a trap laid by a hunter. All the pigeons were trapped in the net, which the hunter had spread on the ground. The pigeons were sad and discouraged because they knew their end was near. The leader of the pigeon asked them not to lose courage. The leader was a wise pigeon and knew the power of unity. All the pigeons tried in unison and could finally fly along with the net.
The hunter could do nothing but repent at seeing the pigeon flying away. After flying for a long time, they reached a place where an old friend of the pigeon king lived. It was a rat. The pigeon king called his friend, and the rat came out of his hole. Once he understood the whole story, he called his folks. All the rats worked on the net and were able to cut it to set the pigeons free. Moral: unity is strength, and one should not lose hope and courage even in extreme difficulty. आता आपण या गोष्टीमधून काही अवघड शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला शब्द आहे करेज. COURAGE. करेज म्हणजे धाडस. पुढचा शब्द आहे एफर्ट. EFFORT. एफर्ट म्हणजे मेहनत. पुढचा शब्द आहे फीलिंग. FEELING. फीलिंग म्हणजे भावना. त्यापुढील शब्द आहे हंटर. HUNTER. हंटर म्हणजे शिकारी. त्यापुढील शब्द आहे लीडर. LEADER. लीडर म्हणजे पुढारी किंवा नेता. त्यापुढील शब्द आहे पिजन. PIGEON. पिजन म्हणजे कबूतर. त्यापुढील शब्द आहे पॉवर. POWER. पॉवर म्हणजे ताकद किंवा शक्ती. त्यापुढील शब्द आहे रिपेंट. रिपेंट म्हणजे पश्चात्ताप. त्यापुढील शब्द आहे अंडरस्टूड. UNDERSTOOD. अंडरस्टूड म्हणजे समजले. त्यापुढील शब्द आहे युनिटी. UNITY. युनिटी म्हणजे एकी किंवा एकता. आणि पुढचा शब्द आहे लूज. LOOSE. लूज म्हणजे गमावणे. या शब्दांचा योग्य उच्चार व अर्थ तर आता तुम्हाला कळाला. चला तर पाहूया या गोष्टींवर आधारित काही प्रश्न, आणि याची उत्तरं तुम्ही मला या गोष्टीच्या पॅराग्राफच्या मदतीने द्यायची आहेत. चालेल? चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट डिड द पिजन्स फाइंड ऑन द ग्राउंड दॅट टर्न आउट टू बी अ ट्रॅप? अँड द ऑप्शन्स आर A. fruits, B. grains, or C. seeds. Next question. What did the pigeons do when they found themselves trapped in the net? A. They gave up and accepted their fate. B. They tried to break the net individually. Or C. They lifted the net together and flew away. Next question. Who came to the pigeons' aid to help them escape from the net? And the options are A. a lion, B. a rat, or C. a fox. Next question. What lessons does the story primarily teach? A. Patience is virtue. B. Unity is strength. Or C. Birds of a feather flock together. Last question. How did the hunter react when he saw the pigeons escaping? And the options are
A. He laughed at their efforts. B. He felt sad for the pigeons. Or C. He regretted his actions. अरे वा, तुम्ही तर सर्व प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरं दिलीत. तर मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचं हे सेशन? आम्ही आशा करतो की तुम्हाला हे सेशन नक्कीच आवडलं असेल. जर आवडलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या सेशन मध्ये आपण फ्लॅश कार्डचे शब्द बघितले आणि लायब्ररी पुस्तकामधील 2 नवीन गोष्टी सुद्धा वाचल्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही मला दिलीत. तर आजच्या या सेशनवर आधारित क्विज लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आजचं आपलं हे सेशन इथंच समाप्त होतंय. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. त्यामध्ये आपण अजून बऱ्याच नवीन गोष्टी आणि फ्लॅश कार्डचे शब्द शिकणार आहोत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.